पहा विलायती चिंच आणि चिंच आलेला भाई बाई 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 हे ताटाळ्यावर चढलं आणि हे ताटाळ्याचं त्याने हे सगळं पाडून दिलं बाई काही खरं नाही आहे. त्याला दिसली तिथं पाल आणि हे पाल काढण्यासाठी त्याची ही धडपड त्यांनी इथून उडी मारली. इतक्या वेळ तिथं होता इथून अशी उडी मारली. काय म्हणावं या बछड्याला. काय रे बछड्या हां आता खरंच याची उडी जाईल का तिथपर्यंत. प्रयत्न तर काही सोडत नाही पण त्याच्यासाठी पाहत हे उतर खाली खाली उतर चल खाली उतर उत्तर खाली. ताटाळे दिलं त्याने सगळं काढून. बघ आता इथं उडी मारून इथे येऊन बसलं. आता इथं काय पाडायचंय मग अशी तिथं ताटाळ्यावर गेलं. हां हे आता बसतं बी येत नाही तुला. काय रे बछड्या हे दोन पाय नाही तर असं मुटकळून बसायचं. आता ही बसायची जागा तुझी नाही आहे. तुझ्यापेक्षा डब्बा छोटा झालाय आता तू मोठा झालाय. ते काय हे काय हे बघ ते ताटा दे थोडं आधी खाऊन दाखव मग देते आणखीन तुला. वर नाही चढायचं. ऐको बाई का गेली. आता दिलं लावून ते ताटाळ्यातले भांडे पण कमी केले आणि ताटच कमी केले आणि दिलं ठोकून. तिथून असा उडी येतो मारायला इथं. मी एरवी याला आहे ना सुकट देत असते पण खात नाही. आज कांदा बिंदा टाकून भाजी बनवली तर कशी चट्टा मट्टा करून खात आहे. आणि ह्याच्यासाठी ना आता त्याचे काय लाड आहे त्याचे काही कमी लाड नाही आहे. आता याला मस्त बोंबील टाकून पोळी देते करून. तर जसं मी लकीला देत होते तसं आता ह्या बछड्याला पण देते. आता हे एवढं बोंबील कुटून याच्यामध्ये टाकणार आहे. आता मिक्सरची लाईट असते ना तर मिक्सरमध्ये दळून झालं असतं पण आता लाईटच नाही आहे. तर आता हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि याच्यामध्ये टाकून एवढं खाल्लं का मस्त दिवसभर लोळत बसन आणि मग संध्याकाळचं या एवढं खाऊन घे. लय आवडीचं आहे त्याचं हे. थोडा प्रकार काही वेगळा द्यायला लागलाय का खाणार. नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. चला आता आपण आलो आहोत शेतामध्ये आणि शेतामध्ये बघा हे आत्ताच पाणी दिलेले काल आणि अजून ओला आहे भुईमुग आणि हे पाता भुईमुग पिवळा पडत चाललेला आहे आणि आता हा काढण्यावर आलेला आहे. तर चला आपण आलो आहोत तीळ काढायला. काका ते वाळली नाही ना. मग आता ही घरी न्यायची काशी. मग ते तोंड कसं वासन त्यांचं तोंड वाचत ना आपोआप आपोआप. हे पा हे तिळाची पिठी आणि 1 मिनिट असं धरा नाही तर हे उलट करते का. तुम्ही हळूच करायचं ना. हे बघ तशी तिळाची पेटी आणि ही अशी उलटी केली का हे असे तीळ पडले जातात. ते निम्मत काकांकडनं आत्ताच सांडलं गेलं. हे बघ हे पहा असं तीळ हे सगळे तीळ. तर याचं आहे ना असे तोंड वाचलेले राहतात बघा आणि डायरेक्ट पेटाच उघडल्या जातात. ज्या वेळेस हा तिळाचा खजिना भरला जातो त्यावेळेस हा खाली हा फुलताय आणि ह्याचं खाली केलं का हे एका पेटीमध्ये एवढे तीळ असतात. ते पडू राहिले फुटेले ते पूर्ण पडणार. त्या तिळापासून एवढं झाड होतं आणि त्या पेटीमध्ये
एवढे तीळ होते. पूर्ण बांधू ना हे भरपूर. छोटे छोटे बांधायचे का? हा? छोटे छोटे बांधायचे छोटे बांधायचे. चांगलं पक्क बांध. आणि इथंच ठेवायचं का? पेंड्या कळतात तुला पेंड्या. मला असं वाटलं होतं की पूर्ण पेट्या ह्या वाळल्यानंतरच आपण शेतामध्ये येणार की काय, पण नाही, तसं नाही झालं. आता हे एकदम हिरव्या हिरव्या आपल्या तिळाच्या पेट्या होत्या आणि मग आता त्या हिरव्या हिरव्या पेट्याच काका कापत होते. हे वाळलेल्या याच्यातून कसे तीळ पडून जातात खाली. अजून एक दाखवते. काका इथं कापून पण घेतील आणि मग पाहायला नाही भेटायचं. हे हे बाई याच्यामध्ये आहे तीळ. बाबा बाबा बाबा, हे तीळ. आणि हे ना जेव्हा वाळलं जातं ना डायरेक्ट अशी उलटं केलं का हे बाय पडलं, असं पडलं जातं. आता हे तर पडणारच आहे त्यांच्याकडनं ह्याच्यामध्ये. तर खाऊन जरी घेते ते हे असं उलटं केलं का त्याचं मोडलंच, असे खाली तीळ येतात. हे पण पहा, हे का हे आहे. हे एका तिळापासून हे एवढं मोठं झाड आणि बघा एका पेटीतून किती निघाले हे. आता हे सर्व जे ते तिळाचं पीक होतं हे सर्व काका कापून घेत होते, म्हणजेच एक प्रकारे सोंगून घेत होते. आणि मी जे सर्व सोंगलेला भाग आहे म्हणजे एक काडीचे म्हणजे 10-15 काड्या किंवा 20-25 काड्या एकत्र मिळून जे होतं त्याला पेंडी म्हणतात. आणि ती पेंडी बांधून घेत होते. ती पेंडी बांधून घेताना जो दोरा होता अगदी नायलॉन टाईप होता, म्हणजे प्लॅस्टिक टाईप होता. सुतळीचं असतं तर छान झालं असतं, पण नायलॉनचा जो दोरा होता ना तो खूप हाताला काचत होता. एवढ्या याच्यामधून एवढ्या पेंड्या झाल्या, अजून ते काढायचे. आता सोयाबीन म्हणा, गहू म्हणा किंवा हरभरा म्हणा, तर हे असा विळा घेऊन कापला जातो, त्याला सोंगणं म्हणतात. याला तीळ सोंगणंच म्हणता येईल ना हो काका? तीळ सोंगणंच म्हणता येईल ना. कापणं म्हणजे सोंगणं, ग्रामीण भाषा. ही कोणाची पिशवी आली इकडे इथपर्यंत वाऱ्याने? काय बाई बघा, वावराने आम्ही एवढं स्वच्छ केलं ना, पण इतके प्लास्टिक येतं ना, आमचं तरी जाळलं जातं. हे बाकीच्या लोकांच्या हाताला हेचले. आता कसं काय आली असून बरी इकडं पिशवी. ते मला कापायचं, आता ते कापून द्या. बघा, आपण कथा वाचलेली खुलजा सिमसिम, कोणती अलीबाबा 40 चोर. तर हे सिमसिम ऑलरेडी खुललेलं आहे. गवताला दोर येतो पण गवताला ना. गवताला काय गवत कोणतं म्हणते तुम्ही? काँग्रेस. त्याचं बी पडलेलं राहतं ना काका आधी, मग काही पाणी दिलं का ते संजीवनी सारखं पाणी, म्हणजे संजीवनी त्यांची हेच वाढतं. पहा बरं पाण्यामध्ये किती हे फुलवण्याचं. सगळ्यांना फुलवतो पाणी. पीक झालं, गवत झालं, आपल्यालाही फुलवतो. जास्त पाणी पिलं तर आपणही चांगलं, आपली कांती चांगली होते. संपलं काका? संपलं का ते? हां.
पटपट काम चालतंय. पप्पा वर किती पटपट काम करताय. तिथे पाहिलं पडले पाहिलं की ते चांगले. हां संपलं ना. 1 2 3 4. एक राहिलं इथं. चला आता सगळ्याचे एक बंद बारीक वाटून बंद सगळे एकत्र करतो. झाला आता काय एवढेच एक सगळ्याचे एक बंद. ही दुरी नाही लागत ह्या ना अशी बोटाला. हां बोटानं लई दुरी लागत आपली जाईल अशी कापला तुझी तेवढी. सगळ्याचे बांधले हे पण छोटे. हां अर्ध्या तासात झालं. आता हे घरी नेऊन ठेवायचं. किती चक्रा मारायच्या आता. आणि हे आता नंतर घेऊन जायचं. ही दोरी पायी तर आता मी आले लगेच. उभे करायचे का अजून वाळल्यानंतर किती ढिले होतील ना. काय घेऊ बांधलं होतं ते. किती काचत दोरा. सुतळी वेगळी राहते ते परवडत. असं ठेवायचंय का हवेशीर. अजून एक तर पेंड्यांचं राहिलेलं होता गंज आणि तो मला घेऊन यायचा होता. मी सरळ निघून गेले आणि काका एकीकडं काय करत होते पेंड्या बांधत होते आणि आता पसरून द्यायचं नव्हतं तर ते अगदी उभा गंज करून त्याला ठेवायचं होतं जेणेकरून हवेशीर पद्धतीने ते जे तिळाच्या पेट्या आहे त्या वाळल्या जातील. आणि त्यानंतर तीळ हे फक्त काय आता हे काही झोडायचं नाही आहे किंवा याची झोडपणी करायची नाही आहे. तर तिळाचं जे पेट्याचे तोंड जेव्हा उघडले जातील ते फक्त ओतू घ्यायचं होतं. म्हणजे जसं मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं त्या पद्धतीने. तरी त्यासाठी काका पहिल्यांदा हे सर्व व्यवस्थित रचून ठेवत होते. तुम्ही सुतळी आणली असते तर झाला असतं. ते किती काचत होता. कोणचा इळा अजून आणायचंय ना. 3 हा मग ते निम्म्या रस्त्यातच ठेवलं मी. हे हे इथं मी 3 टाकले. दुसऱ्या हातात ठेवलं होतं ते पण इतकी कळ लागली की दोन्ही हाताने जमलं नाही. म्हटलं मग आता एक हातामधले जेवढे होते तेवढे मी घेतले. एवढं मला तर कुंडा बरं होऊ द्या असं वाटत. कुंडा बरं होता का नाही. आता आका म्हटली मग जाऊ दे काय एवढं आपलं घरचं ते घरचं. तर 3 बाजूनी 3 पेंड्या केल्या अशा. एक पेंडीची ना आणखीन हे काका एक पेंडी राहते आणि हे बरेचशे पेंड्या एकत्र करून त्याला काय म्हणतात. कोतुळे. आता आपण ही एक केली याला पेंडी म्हणतात आणि हे जे असं हे एवढे म्हणजे 7-8 पेंड्या मिळून उभं केलं त्याला कोतुळे म्हणतात. तर बघा एक छान नवीन माहिती तुम्हाला आज कळाली आमच्या नगरी भाषेतलं. चला आता
हे लावून देते हवेशीर असं मळून द्यायचंय.